रोलिंग ऍक्शन. खूप प्रेमळ आहे ना. थोडा वर पकड ना, वर धर. हा हा बस. आणि थोडं वर बघ त्याच्या डोक्यावर. हा ये काय इथे बघू. हा डोळे उघडे दिसते. रोलिंग ऍक्शन. खूप प्रेमळ आहे ना. प्रेमळ हे अगं ऋषीबद्दल बोलतेय. हे पण खरंच हा. ऋषी खूप चांगला मुलगा आहे. एकदम स्वच्छ मनाचा, एखाद्या निर्मळ झऱ्यासारखा, नितळ स्वच्छ. मला ना तो एखाद्या आलापासारखा वाटतो, सगळा शुद्ध स्वरांचा आलाप. ऋषी एक चांगला मित्र तर आहेच, पण तो एक चांगला नवरा सुद्धा बनू शकतो असं मला वाटतं. ही इज द बेस्ट. आज मी त्याला बघितलं ना, तेव्हाच त्याच्या प्रेमात पडले. ए कमळी, मला सगळं सांग ना त्याच्याबद्दल. सगळं? हो सगळं. म्हणजे त्याच्या आवडीनिवडी, त्याचे वीक पॉइंट्स, आता होणाऱ्या नवऱ्याबद्दल सगळं तर माहिती असायला हवं ना. तेव्हाच मी सांगतो, ऋषी सरांना की नाही लाल रंग लय आवडतो बघा, म्हणून पुरणपोळ्या खायला आवडतं. हो खायला तर इतकी मजा, म्हणजे घरी फिरायला, फोटो काढायला, वाचन म्हणजे जीवच आहे त्यांचा. शिकवायला लय आवडतं त्यास. तुम्हाला मी खरं सांगतो, त्यासनी ना खोटं बोलायला अजिबात आवडत. म्हणजे कोणी ते अन्याय केला तर गडी पेटतोय, सुट्टीच देत नाही. अरे बाप. राग तर सहनच होत नाही त्यास. पण शिक्षणाविषयी कुणी जर हलगर्जीपणा केला की नाही, लय बोलतात त्यास. आणि कुणी फसवलं तर अजिबात आवडत. मी सांगतो मस्ती, आणि एकदा तुम्ही आवाज तर एकदम क्वालिटी. तुम्ही तुम्ही कसं एकदम भारी आहेसा, अशा देखण्या, घरंदाज, आवाज तर एकदम क्वालिटी. मेन म्हणजे नयनतारा मॅडमला जशी सून पाहिजे की नाही, सेम टू सेम तसं जायचं बघा तुम्ही. बरं, मी काय फ्रेश होऊ. होऊन येते. वॉशरूम? ते बघा तिकडे. रोलिंग शॉ. हसण्यापासनं का? असं बसवण्यापासून काय नाही गं. काही नाही ग. मला माझ्या एक्स बॉयफ्रेंडची आठवण आली. काही महिन्यांपूर्वी मी प्रेमात पडले. मग आम्ही खूप बोलायचो, खूप फिरायचो. मी त्याला माझं गाणं ऐकवायचे, तो सुद्धा वेड्यासारखं भान हरपून माझं गाणं ऐकायचा. पण तरी सुद्धा माझ्या मनात कधी कधी हा प्रश्न पडायचा की मला तो खरंच आवडतोय का मी फक्त असा समज करून घेते. आणि शेवटी जे व्हायचं तेच झालं. काही महिन्यांपूर्वी आमचं ब्रेकअप झालं. डिच केलं त्यांनी मला. म्हणजे फसवतच होता तो मला. मी बरोबर असताना सुद्धा अजून एका मुलीला डेट करत होता. त्याच्या नजरेत ना वेगळंच काहीतरी दिसायचं. काय? मी सोबत असताना तो अजून एका मुलीला डेट करत डेट करत होता. मी सोबत असताना. सोबत. ओके. मी सोबत असताना. अनामिका ये आणि त्या खुर्चीत बाहेर नाही खुर्चीत येऊन बसलीस. गाव आहे ते बंद करा. ती पुढत येईल. सर हे समजावून सांगा ना. चॅप्टर मग काहीतरी लिहायला लाग. ते लिहायला जमत नाही. हात पकडून ते लिहायला हे करतो. आपण गिरवतो ना हात पकडून, असं नाही असतं तसं ते. हां म्हणजे ते मुवमेंट मिळेल. माझ्यामुळे डिस्टर्ब होते ना तुम्ही? नाही मग तू शिकव तिला. मी इथे बसून बघते. तसंही मला कॉलेजमध्ये तुझं लेक्चर ऐकायचं होतं, ते काही जमलं नाही. सो हे
say, I hope you don't mind. काय ओके चला ठीक. 7 पर्यंत सांगत सांगत आर्यापर्यंत हा सरोज आलीस बरोबर आहे बघ इथे थांब 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 पहिले दारात थांबशील पहिले दारात थांबली बघ तुझं लक्ष गेलं कमीकडे कामिनीला सांगितलेलं ते आठवलं फ्लॅश परत तू फेरी मला थोडं दाराच्या दिशेने जाशील आणि तुला दिसली सरोज इथे 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 समोर आणि लगेच निघून जा. थोडं राईटला सॉरी ऋषी राईटला आहे काय आपल्या सगळ्यांसाठी हा पुढे काय होतं हा ऍक्शन तो कोणाचा घेऊ होईल आणि तिथे स्लाइस घेतो आणि तुला तो खाता खाता टसका लागेल ऍक्शन ऍक्शन मग जाऊन बसलीस तरी झालं अच्छा. हा. काय हा मग काही नाही तर तुम्ही आज पहिल्यांदा आला ऋषी सरांसोबत तुम्ही जरा बोला. मी जातो घरी. हुशार आहे नाही नाही मला ऋषीने सांगितलंय की तिच्या कॉलेजचा काही दिवसांसाठी प्रॉब्लेम झाला त्यामुळे तिचा अभ्यास ब्रेक होतोय. तिचा क्लास झाला की मग आपण एकत्रच भेटू चालेल ते मी ऋषीला म्हणते तिचा क्लास हो खूप हुशार आहे हा खूप काय नाही नको अरे वा झाला ना फ्रेश अनामिका तुझ्यासाठी ज्यूस आणि नाश्ता मागू का हो चालेल दादा नाही नाश्ता रेडी करून ठेवा बरं चला मी आता येतो मला जायला पाहिजे. हे जातेस कुठे थांब ना. तू काय तू अशी जाऊ शकत नाही का तू अशी जाऊ शकत नाही का क्लासला क्लाससाठी आली होतीस ना तू जातेस कुठे ऋषी तुमचं शेड्यूल डिस्टर्ब झालेलं मला अजिबात आवडणार नाही मला खूप गिल्टी वाटेल तू प्लीज घे तिचा क्लास अहो नाही तसं नाही मी एवढ्या दिवसांनी इकडे आले तुम्ही पहिल्यांदाच इकडे आले तुम्ही ऋषी सरांबरोबर बोला मी घरी जाऊन अभ्यास करतो. कमी हो कमी खूप हुशारच आहे स्वतःहून अभ्यास करून पण कॉलेजमध्ये पहिलीच ते नाही नको नको काय पुढे मला ऋषीने सांगितले की तिच्या कॉलेजचा काही दिवसांसाठी प्रॉब्लेम झाला मला ऋषीने सांगितलंय तिच्या कॉलेजचं काही दिवसांसाठी ना हां मला ऋषीने सांगितलंय तिच्या कॉलेजचा काही दिवसांसाठी प्रॉब्लेम झालाय तिचा अभ्यास नको बुडायला उगाच. नाही काय तुझा break क्ला- नको आहे. तुझा अभ्यास त्यामुळे हिच्या अभ्यासात ब्रेक नको यायला त्यामुळे तिच्या अभ्यासात ब्रेक नको आहे ऋषी तुझा क्लास झाला की मग आपण एकत्र निघू सॉरी तुझा क्लास तिला सांग तुझा क्लास झाला की आपण एकत्र निघू तिचा क्लास झाला की मग आपण एकत्रच निघू ऋषी प्लीज कॅरी ऑन बरं मी इकडे आलीस तू तू जाते जावा ऋषीचं पुढे ऋषी पुढे आहे तुझ्या आणि ऋषी परत येऊन गेला तिला आणि माहिती आहे का आणि मी तू बघा जाण्याच्या दोघांकडे बघ नंतर मग हळूच जातेस धक्क्या पावला रोल समीर की उद्या मी रोलिंग
अरे मावशी या थँक्यू तुम्ही प्लीज खाऊन घ्या. अरे आपल्या सगळ्यांसाठी खायला आणलंय ना, थोड्या वेळ सगळे एकत्र खाऊन घेऊया, मग तुम्ही कंटिन्यू करा. मला नको. काय नको, आज माझ्यासाठी तुला खावंच लागेल. थँक्यू. बाय द वे बरं शिकवतोय ना मी, जमतंय ना? हो मस्तच, मला ऐकायलाही मज्जा आली आणि सगळं कळलं सुद्धा. काय झालं? वर बघा, वर बघा. Complete right. सावकाश, सावकाश. Complete right. वर बघा, वर बघा. अहो, वर बघा की. सावकाश, सावकाश. बरं वाटतंय? दोन वेळा बसतो. ए चला कचऱ्या